हॅलो फ्रेंड्स, बी आर ट्रॅव्हल टेल्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नमो ग्रँड सेंट्रल पार्क ठाणे. मित्रांनो, हा जो मोठा सेंट्रल पार्क आहे हा ठाण्यामध्ये आहे आणि कोलशेत रोडवर आहे. तर मित्रांनो, आज आपण इथे आलेलो आहोत. चला तर बघूया ग्रँड सेंट्रल पार्क. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण तिकीट काढून घेऊया. याच्यामध्ये ॲडल्टसाठी 20 रुपीज तिकीट आहे आणि त्यानंतर सिनियर सिटीजनसाठी फक्त 10 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांना इथे तिकीट नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण इकडे एंट्री केलेली आहे. खूप मोठा परिसर आहे हा आणि खूप मोठी ग्रीनरी आहे. तुम्ही बघू शकता. हा मॅप बघा तुम्ही. हा 20 एकर लँडमध्ये पसरलेला गार्डन आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता त्याचा मॅप दिलेला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला एकदम ग्रीनरी आहे. आणि मित्रांनो, ही जी व्हॅन आहे ही फक्त सिनियर सिटीजनसाठी आहे. चला मित्रांनो, बघूया आता ग्रँड सेंट्रल पार्क. आपण बघू शकता खूप छान असं वातावरण आहे इथे. खूप ग्रीनरी आहे आणि आज खूप लोकांची खूप वर्दळ आहे इकडे. तुम्ही बघू शकता खूप मोठी जागा आहे आणि खूप शांत असं वातावरण आहे इथे. तर सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला लहान मुलांची खेळण्याची जागा आहे, प्लेग्राऊंड आहे, स्लाईड्स आहेत इथे. तुम्ही बघू शकता कुठे कुठे काय काय याचा मॅप वगैरे दिलेला आहे इथे. तर सर्वात अगोदर हा छोटा प्लेइंग एरिया आहे, हा आपण बघू. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या स्लाईड्स आहेत इकडे. बघा मुलं कसं एन्जॉय करत आहेत. जर तुम्हाला वन डे पिकनिकसाठी जायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे. ठाण्यापासून जवळपास अर्धा तासाच्या अंतरावर हे लोकेशन आहे, कोलशेत रोडला. इथे तुम्ही ऑटोनी जाऊ शकता, बस पण आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान असं बनवलेलं आहे. बघू शकता या स्टेअरकेसने तुम्हाला वर जाता येईल. हे फक्त लहान मुलांसाठी आहे. तर चला आणखी आपण थोडं पुढे बघूया. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत वेगवेगळे पार्क आहेत इकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे गार्डन आहे. आपण आता हे गार्डन बघू. आणि मित्रांनो, ही बघा, हे वर्क कसं केलेलं आहे बघा. खूप छान असं वर्क केलेलं आहे. इकडे असे थीम पार्क्स आहेत. त्या थीम पार्कबद्दल आपण बघू आता. थीम गार्डन. तर बघू शकता मित्रांनो, खूप छान असं बनलेलं आहे. तर आता इकडनं आपण थीम गार्डनला भेट देऊ. पहिलं थीम गार्डन आपण बघूया. फ्लोरा टेल्स तुम्ही बघितलं. आता आपण बघूया चायनीज गार्डन. हे बघा, हे चायनीज गार्डन आहे. तुम्ही बघू शकता. तर चायनीज गार्डन आता बंद केलेलं आहे काही काम सुरू असल्यामुळे. तर आपण बघूया जॅपनीज गार्डन बघूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जॅपनीज गार्डन आहे. म्हणजे जपानमध्ये 10 प्रकारचे गार्डन असतात, त्या प्रकारचं गार्डन इथे एक मॉडेल असं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं काम केलेलं आहे. खूप छान वातावरण आहे इथे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता आपण दुसरं गार्डन पण बघूया. ते बघा, तिकडे पण एक गार्डन आहे. मोरोक्कन गार्डन म्हणतात त्याला. मोरोक्कन गार्डन आहे. तर आता आपण आलेलो आहोत. आता आपण बघणार आहोत मुघल गार्डन आहे इथे. ते आपण बघू. ज्या प्रकारे नावं दिलेलं आहे त्या प्रकारे त्यांनी आर्टवर्क केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे मुघल टाईपमध्ये गार्डन आहे. हे बघू शकता खूप छान असं वर्क केलेलं आहे. फाउंटेन्स बघू शकता तुम्ही. मुघल टाईपचा टच याला देण्यात आलेला आहे. खूप छान असं वातावरण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वन डे पिकनिक जायचं असेल तर खूप छान जागा आहे.
तुम्ही हा गार्डन पूर्ण 3-4 तास 5 तासापर्यंत तुम्ही बघू शकता. खूप मोठा असा आहे आणि खूप छान असा आहे. याचा मॉर्निंग टाईम आहे 6 ते 11 आणि त्यानंतर 1 ते 9 असा टायमिंग आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण दुसरं गार्डन बघणार आहोत. मोरोक्कोन गार्डन मित्रांनो. आता आपण जे हे ब्लू कलरचं तुम्हाला दिसत आहे हे मोरोक्कोन गार्डन आहे. बघू शकता मोरोक्कोन गार्डन. खूप छान असं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथे सेल्फीज घेऊ शकता, बसू शकता. खूप छान असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता. चला तर आणखी पुढे काय काय आहे आपण बघूया. आपण हे सर्व गार्डन थीम गार्डन आपण सर्व बघितले. आणखी अजून काय काय आहे ते पण आपण इथे बघूया. तर मित्रांनो खूप ह्यूज असं गार्डन आहे. इथे वॉशरूम आहेत लेफ्ट साईडला. आता आपण खूप मोठं असं भव्य दिव्य बघणार आहे. खूप मोठा पोडियम आहे इथे आणि खूप मोठा लेक आहे आणि खूप छान असे दृश्य तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो चला आता आपण बघूया. खूप छान असं वर्क केलेलं बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथे खूप मोठं पोडियम उभारलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो खूप शेकडो लोक इथे ॲट अ टाईम कुठला कॉन्सर्ट असेल, कुठला प्रोग्राम असेल तर ॲट अ टाईम ते एन्जॉय करू शकतात, बघू शकतात. समोर पुढे एक स्टेज दिलेलं आहे आणि बाकी सिटिंगची जागा आहे. खूप मोठं ॲम्फी थिएटर आहे हे. बघू शकता मित्रांनो. खूपच छान असं ॲम्फी थिएटर आहे आणि खूप मोठी जागा आहे. तुम्ही बघू शकता. खूपच छान असं वर्क केलेलं आहे आणि खूप 20 एकरमध्ये विखुरलेलं आहे हे गार्डन पूर्ण. बघू शकता पुढे फाउंटन पण आहेत आणि पुढे लेक पण तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान असा लेक आहे. इथे बोटिंग पण होते. तुम्ही बघू शकता. खूप छान लेक आहे बघा. खूपच छान असं वातावरण आहे. मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स. BR ट्रॅव्हल टेल्स. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे बोटिंगसुद्धा आहे. बोटिंगचा टायमिंग असतो. बघू शकता खूपच ह्यूज असं इथे केलेलं आहे. सेंटरला वॉटर फाउंटन तुम्ही बघू शकता. बघू शकता मित्रांनो. हे बघा. आता बाकीचं आपण इथे बघू अजून काय काय गोष्टी आहेत. तर आउटडोर जिम पण आहे इथे. तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला मित्रांनो. हे पुढे तुम्हाला आउटडोर जिम आहे इथे बघा. खूप छान अशी मांडणी करण्यात आलेली आहे. तुम्हाला मी सगळे इक्विपमेंट दाखवत आहे. आणि मित्रांनो आणखी आपण पुढे जाऊया. तुम्ही बघू शकता खूप भव्य दिव्य असं गार्डन आहे. तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला तुम्हाला मी तलावाचे दृश्य दाखवत आहे. खूप छान असे दृश्य आहेत आणि हिरवगार लॉन आहे इथे. रेलिंग पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. लेक बघण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. खूप ग्रीनरी आहे इकडे आणि खूप वेल मेंटेन केलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सारे पर्यटक आहेत. तर मित्रांनो आणखी आपण पुढे जाऊया. तुम्हाला तो पुढे जो ब्रिज दिसत आहे त्या ब्रिजवर आपण जाऊ आणि त्या पुढे पण आणखी बरंच काय बघण्यासारखं आहे ते पण आपण बघूया. मित्रांनो टोटल खूप छान असं दृश्य आहे आणि इथे तुम्ही येऊन वॉकिंग करू शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता. बघू शकता तुम्ही ओपन जिम इक्विपमेंट्स बघा तुम्ही. हे बघा जागोजागी इक्विपमेंट्स लावलेले आहेत. म्हणजे तुम्ही या गार्डनमध्ये कुठल्याही पार्टला गेल्यानंतर इथे काही ना काही आहे.
म्हणजे कोणतीही जागा अशी वॅकंट सोडण्यात आलेली नाही आहे. तिथे काही ना काही सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जर आणखी थोडं पुढे जाऊया. मित्रांनो, अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स. BR ट्रॅव्हल टेल्स. मित्रांनो, पुढे तुम्हाला म्हटलं मी तो ब्रिज आहे, तो ब्रिज आपण बघूयात. त्या अगोदर थोडं पुढे जाऊन आपण एक वॉटर फाउंटन आहे, तो पण आपण बघूया. तुम्ही बघू शकता हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे लेकच्या वरती. ही बघा तुम्ही वॉटर फाउंटन, खूप छान असं वॉटर फाउंटन आहे. वॉटरफॉल इथे क्रिएट करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता लेक आहे, लेकच्या ऑपोजिटला वॉटर फॉल तयार करण्यात आलेला आहे. बघू शकता मित्रांनो, खूपच छान असं आहे. खूप ग्रीनरी आहे इकडे, खूप सारी झाडे आहेत. आणि आत्ता आपण जाऊया वरच्या ब्रिजमध्ये. हां मित्रांनो, वरच्या ब्रिजवरून तुम्हाला मी टोटल या गार्डनचा टॉप व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप छान असा टॉप व्ह्यू आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर आपण एंट्री करूया वरच्या ब्रिजमध्ये जाण्यासाठी. बघू शकता खूप छान असं बांधकाम करण्यात आलेलं आहे. आपण आता वरच्या ब्रिजवर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हळूहळू आपण एकदम हाईटवर जाणार आहे आणि खूप छान असा टॉप व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. हे बघू शकता. तर मित्रांनो, खूप छान असं आहे. तुम्ही तुमच्या सहकुटुंब इथे येऊन फिरू शकता. 4-5 तास तुमच्या आरामशीर इथे निघून जातील. खूप काही असं बघण्यासारखं आहे. आणि बघू शकता आता टॉप व्ह्यू बघा. मी तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवत आहे. या साईडला पण लेक आहे आणि अपोजिट साईडला पण लेक आहे. या ब्रिज असा लेकच्या वरून बांधण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान असं इथे वाटत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अजून असे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स. BR ट्रॅव्हल टेल्स. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान असे व्ह्यूज आहेत. तुम्ही बघू शकता संपूर्ण गार्डन आपण एका नजरेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बघू शकता. बघा खूप छान असं दृश्य आहेत. तर मित्रांनो, अजून छान व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्यासोबत राहा. आमच्या चॅनलचं नाव आहे BR ट्रॅव्हल टेल्स. BR ट्रॅव्हल टेल्स. थँक्यू सो मच.